लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 2 ऑक्टोबरच्या भागामध्ये आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. कारण भास्करने काय केलेलं असतं की आनंद निवासची जी जागा आहे तीच जागा जीवाच्या प्रोजेक्टसाठी त्याच्याकडून सही करून घेतलेली आहे, ते पण त्याला फसवून. आणि इकडे दुसरीकडे मानिनी मात्र काव्या आणि पार्थच्या मध्ये एकदम ठामपणे उभी आहे. आणि काव्याने ते फ्रूट सॅलेड वगैरे पार्थसाठी केलेलं असतं, तर मानिनी ते फ्रूट सॅलेड बरोबर मुद्दामून ते सांडून टाकते आणि काव्याला तर त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. म्हणजे काव्या तर पार्थच्या खूप एकदम जास्त प्रेमात पडलेली आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. रम्या काव्यावरती ओरडल्यानंतर पार्थ चांगलाच रम्यावरती भडकतो. कालपर्यंत जशी वागत होतीस ना तसंच जर वागलीस ना तर सगळ्यांच्यासाठीच बरं होईल. आणि काव्यावरती आवाज चढवून बोलायचा नाही असं बोट करूनच तिला सांगतो. तर मानिनी पार्थला शांत करते, म्हणते पार्थ अरे जरा शांत हो. तर पार्थ मानिनीला म्हणतो अगं आई, बोलायची पद्धतच नाहीये या रम्याला, आणि तुला ना शिक्षा माफ करायची काय गरज होती. ऍटिट्यूड किती चेंज झालाय बघितलास ना तू. आणि रम्याला म्हणतो आणि रम्या इथे ना प्रत्येकाशी रिस्पेक्ट ठेवून वागायचं, कळलं ना. असं तो ओरडून बोलत असताना त्याला जोराचा ठसका येतो. तर तेव्हा काव्या लगेचच त्याला पाण्याचा ग्लास देते आणि तेव्हा मानिनी तिच्या हातामधला ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि उठून पार्थला पाणी देऊ लागते. तर ते बघितल्यानंतर काव्याला तर धक्काच बसतो आणि मानिनी आता पार्थला पाणी देत असताना तिरकस नजरेने काव्याकडे बघत असते. पण ते बघितल्यानंतर वसुला आणि रम्याला तर त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि त्या दोघी एकमेकींना इशारा करतात. आणि ते सगळं बघितल्यानंतर आता काव्याला थोडासा त्रास होतो आणि काव्या रागारागातच आपल्या नाश्त्याची प्लेट घेते आणि उठून तिथून निघूनच जाते. तर नंदिनी तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण काव्या तिचं सुद्धा काही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. तर ते बघितल्यानंतर पार्थ आता म्हणतो बघितलंस ना आई, इथे वादविवाद होऊ नये म्हणून स्वतःच त्या आता इथून निघून गेल्या. तर मानिनी त्याला म्हणते अरे पार्थ किती चिडचिड करतोयस, एवढा पटकन तू कधीच चिडत नाहीस आणि काय होतंय काय तुला. तर तेव्हा पार्थ सांगायचा प्रयत्न करत असतो, तर नंदिनी सुद्धा पार्थला म्हणते अहो पार्थ तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे, तुम्ही नाश्ता करा, मी काव्याला खाली घेऊन येते. तर पार्थ म्हणतो नाही तुम्ही नको, मी आणतो बोलावून, असं म्हणून तो उठत असतो. तर मानिनी त्याला उठूच देत नाही, म्हणते अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं, तुम्ही दोघांनी नाश्ता केलायत का, नाही केला ना. अरे ती नाश्त्याची प्लेट वरती घेऊन गेलेली आहे, अरे लहान आहे का ती, करेल ना ती आपापला नाश्ता, असं सांगून ती त्या दोघांना सुद्धा थांबवते आणि तिरकस नजरेने जरा पार्थचा अंदाज घेत असते. तर पार्थचं लक्ष तर राहून राहून वरच्या दिशेनेच असतं. आणि दुसरीकडे आता जीवा छान असा तयार झालेला असतो आणि बॅग वगैरे आवरत असतो. इतक्यातच भास्करचा फोन जीवाला येतो. तर तेव्हा त्या जीवा लगेचच फोन उचलतो आणि हॅलो भास्कर काका असं एकदम आनंदातच त्यांच्यासोबत बोलू लागतो. तर इकडून भास्कर काका म्हणतात अरे जीवा तुम्हाला सर वगैरे काय म्हणतोयस, अरे मी काका आहे तुझा, आणि अरे इथं आपण ऑफिसमध्ये आहोत का एकत्र. तर तेव्हा जीवा परत सर असं त्याला म्हणतो. तर भास्कर काका म्हणतात अरे परत तेच बोलतोयस तू. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही बरं बरं काका. तर तेव्हा इकडून आता भास्कर काका विचारतात बरं ते सगळं ठीक आहे जीवा, तू नंदिनीला सांगितलंस का स्टार्टअपला फंडिंग मिळाल्याचं. तर तेव्हा जीवा म्हणतो हो हो सांगितलं ना. तर मग भास्कर काका विचारतात मग मग रिॲक्शन काय होती तिची. तर तेव्हा जीवा सांगतो नाही नाही छान होती. तर तेव्हा भास्कर काका इकडं उठूनच उभारतात आणि म्हणतात अरे जीवा काय झालं, हे बघ जर बायकोची रिॲक्शन छान असेल ना तर सगळेजण असं एक्सायटेड होऊन सांगतात अरे तुझ्या उत्साहाला काय झालं. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही सर मी तर उत्साहातच सांगतोय की, पण असं म्हणतो थांबतो. तर तेव्हा भास्कर काका म्हणतात पण काय, अरे मी जर तुला मदत करतोय हे नंदिनीला आवडलेलं दिसत नाहीये बरोबर ना. तर जीवा म्हणतो आओ नाही 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 तसं नाहीये काका. तर तेव्हा भास्कर काका म्हणतात अरे इट्स ओके जीवा, बघ मी नंदिनीला म्हणजे तुला मदत करतोय हे नंदिनीला आवडणार नाही हे साहजिकच आहे. अरे बघ जनरली ना पास्ट मधले वाईट एक्सपिरियन्स ना जनरली कोणी विसरत नाही,
आणि मला तर वाटतं यामध्ये तिचं काहीही चुकत नाहीये. अरे तिच्या जागी जरी मी असतो ना तरी सुद्धा मी हेच म्हणालो असतो. हे बघ जीवा, अजूनही नीट विचार कर, बायकोला दुखावून काहीही करू नकोस. तर तेव्हा जीवा म्हणतो, अहो नाही नाही काका, मला तर असं झालंय कधी एकदा आपण काम सुरू करतोय आणि मी घरच्यांना सांगतोय. तर भास्कर काका म्हणतात, अरे मग सांगून टाक ना, तू माझ्यासोबत काम करतोयस हे आजच्या आज सांगून टाक. उगाच घरचे सरप्राईज व्हायच्या आधी शॉक व्हायला नको काय. आणि हे बघ, माझ्याबद्दल नंदिनीला जे वाटतंय ना ते घरच्यांना वाटायला नको. त्यामुळे तू सगळं काही आधीच क्लिअर ठेव बाबा, कळालं का. तर जेव्हा म्हणतो, अहो नाही काका, असं काही सुद्धा नाहीये आणि मी घरच्यांना सांगणारच आहे. फक्त कामाला सुरुवात तर होऊ द्या, मी सगळं काही सांगणार आहे घरच्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही माझ्यासोबत आहात ना तर मग सगळं काही छानच होणार आहे. आय ट्रस्ट यू. तर भास्कर काका म्हणतात, थँक्यू जीवा, इतकं सगळं काही होऊन गेल्यानंतर सुद्धा तू माझ्यावरती ट्रस्ट ठेवतोयस. अरे ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हो जीवा, तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंग साठी ना मी एक प्रॉपर्टी बघितलेली आहे आणि ती जागा तुला नक्कीच आवडेल. तर जीवा म्हणतो, अहो काका, तुम्हाला तर सांगायचंच राहिलं, त्यापेक्षा ना माझ्याकडे एक मस्त मोठी मोकळी जागा आहे. मोठीच्या मोठी जागा आहे, छान घर आहे, त्याच्या पुढे बगीचा आहे आणि त्या बगीच्याच्या समोर पाणीच पाणी आहे. फार मोकळी मोठी जागा आहे. आपण ना माझं लो कॉस्ट हाऊसिंग ना त्या जागेवरती सुरू करूया. तर भास्कर काका म्हणतात, अरे हरकत नाही, पण ही आहे तरी कुठली जागा. तर जेव्हा म्हणतो, अहो काका आम्ही भेटून सांगतो ना, असं म्हणून तो आता बाय करतो. आणि आता ते दोघे फोन ठेवून देतात. आणि इतक्यातच आता हे सर्व जीवाचं जे काही बोलणं असतं ते मागे उभा राहून नंदिनीने ऐकलेलं असतं. आणि जीवा जेव्हा फोन ठेवल्यानंतर मागे वळून बघतो तर तिथे नंदिनी उभा असलेली बघून त्याला तर धक्काच बसतो. आणि नंदिनी लगेचच त्याच्या समोर येऊन त्याला म्हणते, आता तुम्ही कुठल्या जागेबद्दल बोलत होतात. तर जीवा आता थोडासा शांतच झालेला असतो. तर इकडे आता काव्या रूम मध्ये आलेली असते आणि ती खूपच डिस्टर्ब झालेली असते. तिला त्या गोष्टींचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आलेलं असतं. आणि ती मनात म्हणते, काकू अशा का वागतायत माझ्यासोबत. मी काय पार्थच्या जवळ जात नाहीये, पण त्यांना त्रास होतोय तर मी साधं पाणी सुद्धा देऊ नये का त्यांना. मी निर्दोष असून सुद्धा शिक्षा भोगतेय आणि मी स्वतःचा खरेपणा सिद्ध करायसाठी जीवाचं नाव सुद्धा घेऊ शकत नाहीये. नंदिनी ताईशी एरवी मी सगळं काही शेअर करते, पण ही अशी गोष्ट आहे की मी यावेळेस तिला हे काही सांगू सुद्धा शकत नाही आणि मोठ्या चक्रव्यूहात अडकलेली आहे मी. घुसमट होत आहे माझी, मी काय करू, कोणाशी बोलू. असं म्हणून ती तिथून उठते आणि आपला लगेचच मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि ती अनिशाला फोन लावते आणि म्हणते, तू आत्ताच्या आत्ता घरी ये, प्रश्न विचारू नकोस आणि मी जे सांगते ना तेवढं कर, असं सांगून ती फोन ठेवून देते. तर इकडे जीवा शांत झालेला असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला परत विचारते, अहो सांगा ना जीवा, आता कुठल्या जागेबद्दल बोलत होतात तुम्ही. आता जीवा तिचं बोलणं जे काही असतं ते हसून टाळायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो, अगं तू काय माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का. तर नंदिनी म्हणते, अहो काही काय बोलताय, तुमचं बोलणं जस्ट कानावरती पडलं म्हणून मी विचारत आहे. तर जेव्हा सुद्धा परत हसतो आणि म्हणतो, अगं मीही तुला सहज म्हटलं, अगं काय हे. अगं भास्कर काकांचा फोन होता, त्यांना मला एक जागा दाखवायची आहे, पण मी ना त्यांना एक वेगळीच जागा दाखवणार आहे. आणि अगं जागेवरून आठवलं, मला सांग आनंद निवासचं रेंट अग्रीमेंट कधी संपतंय. तर नंदिनी आता वेगळ्या मूडमध्ये जाते आणि म्हणते, उद्या उद्या संपणार आहे. तर जीवा म्हणतो, अगं मग कधी रिन्यू करणार आहेस तू. तर नंदिनी म्हणते, अहो तेच तर, त्या ओनर काकांशी ना कॉन्टॅक्टच होत नाहीये, ते ट्रॅव्हल करतायत असं मला कळालं आणि मी तरी सुद्धा त्यांचा फोन ट्राय करत आहे, पण उद्याचा दिवस सगळ्यांना अॅनिव्हर्सरी मध्येच जाणार आहे. तर जीवा म्हणतो, अरे हा उद्या आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी आहे ना. आणि म्हणतो, मला ना तुला एक जरा सांगायचं होतं. तर नंदिनी काय असं त्याला विचारते. तर जीवा म्हणतो, उद्या ना मला अॅनिव्हर्सरी यायला नाही जमणार. तर नंदिनी थोडंसं चिडते आणि म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, उद्या किती महत्वाचा दिवस आहे आणि एवढे दिवस तुम्ही एक्सायटेड होता अॅनिव्हर्सरी साठी. तर जीवा म्हणतो, आय नो नवीन काम सुरू होतंय अगं, आणि तुला तर माहितीये कामाचं किती लोड आहे ते. तर नंदिनी म्हणते, अहो प्लीज तुम्ही असं काय करताय, काढा ना वेळ जरासा.
काहीतरी ट्राय करा. अहो तुम्ही नाही आला ना तर बघा मग बाकीच्यांचा सगळ्यांचा हिरमोड होईल मग. तर जेव्हा म्हणतो आय नो पण काय करू अगं मला खरंच सांगतो मी नाही जमणार मला आणि आय होप यू अंडरस्टँड. तर नंदिनी आता अजून जराशी चिडते आणि म्हणते ठीक आहे असंही ती जागा तर तुमची थोडीच राहिली आहे. माझं माझं मी बघून घेईन असं म्हणून ती तिथून बाजूला जाते. तर जीवा आता तिला थोडंसं म्हणतो अगं असू देत पण जर काही लागलं ना तर मला नक्कीच सांग. तर नंदिनी त्याला म्हणते जीवा काम काय बघितलं तुम्ही आणि एकदम बदललंच आहेत तुम्ही असं सांगून ती आता रागारागात पर्स घेऊन तिथून निघून जाते. आणि जीवाचं बरोबर प्लॅन जो असतो की नंदिनीला त्या जागेबद्दल काही कळू द्यायचं नसतं त्याला ते बरोबर त्यामध्ये तो सक्सेस होतो आणि नंदिनी तिथून निघून गेल्या गेल्या तो हसू लागतो. आणि त्याचं प्लॅनिंग थोडंसं वेगळं असतं. तो म्हणतो अगं चकाचक बाई उद्याचा दिवस ना तुझ्यापेक्षा ना माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. अगं तिथल्या माणसांशी तिथल्या जागेशी एक वेगळीच अटॅचमेंट तयार झालेली आहे. अगं त्यामुळे उद्याच्या दिवशी मी कसा नसेन असं म्हणून तो खूप हसत असतो आणि म्हणतो उद्या ना मी तुला छान सरप्राईज देणार आहे आणि त्यामुळे ना ते उद्या ना छान प्रसन्न चेहऱ्याने ते स्वीकारायला तयार राहा असं म्हणून तो खुश असतो. तर इकडे आता वसू आणि रम्या मधला सीन दाखवलेला आहे. रम्या वसूला म्हणते तू अगदी करेक्ट बोललीस आई. अगं मामी ना खूप वियर्ड वागतीये. अगं काल माफ केलं तिने आपल्याला आणि आज आपण इतकं मोठमोठ्याने बोलत होतो तरी सुद्धा ती रिॲक्ट झाली नाही. तर वसू सुद्धा म्हणते अगदी बरोबर रम्या. तुला आठवते का 2 दिवसांच्या पूर्वी ना नंदिनी जेव्हा जीवाची बाजू घेऊन आपल्याशी भांडत होती आणि आपण तिला नको नको ते बोललो तेव्हा मानिनी काय म्हणाली होती आठवते का तुला? माझ्या सुनांशी असं वागलेलं मला अजिबात आवडणार नाही. आणि आत्ता बघितलंस का तू आत्ता साधी तिने काव्याची बाजू सुद्धा घेतली नाही. तर रम्या सुद्धा म्हणते अगं हेच खटकतंय आई मला. अगं आई कुठेतरी पाणी मुरतंय. मामी आणि काव्यामध्ये ना कसली तरी ठिणगी पडलेली आहे. तर वसू म्हणते अगं ठिणगी नाही नुसती तर रान पेटले रान. तू आता बघितलं नाहीस का जेव्हा काव्या ना पार्थला पाण्याचा ग्लास देत होतो ती तेव्हा ना मानिनीने तो ग्लास आपल्या हातामध्ये घेतला. अगं रम्या या दोघींच्या मध्ये ना कुठल्या तरी गोष्टीवरून आग पेटल्याशिवाय मानिनी अशी वागणार नाही. खरं आहे आई तुझं. आपण ना आता एक काम करूया. कालपर्यंत ना जी मामी काव्याबरोबर फुगड्या घालत होती आज ती तिच्यासोबत असं का वागते हे शोधून काढूयात. तर वसू सुद्धा म्हणते हेच करूयात रम्या ना आपण हेच करूयात. काय माहिती या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ज्यामुळे ना आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडले जातील. आणि आता या गोष्टीवरून त्या दोघे सुद्धा खुश झालेले असतात. तर इकडे आता काव्याने बोलवल्याप्रमाणे अनिशा तिच्याकडे लगेच आलेली असते. तर काव्या तिला सांगत असते अगं आता सगळे दरवाजे बंद झालेले आहेत ग अनिशा. आता मानिनी काकूंना माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. तर अनिशा म्हणते अगं हे सगळं खूप डेंजर आहे ग काव्या आणि मी सुद्धा किती मूर्ख आहे बघ. मी तेव्हा जर गुपचूप आले असते ना तिकडे कॅफेमध्ये तर हा सगळा ब्लेंडर झालाच नसता. तर काव्या म्हणते जे घडायचं असतं ना ते घडतंच. जसं माझं आणि पार्थचं लग्न झालं. तर अनिशा एकदमच म्हणते आणि लवकरच डिवोर्स सुद्धा होणार आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या एकदम धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागते. तर अनिशा आता एकदमच तिला म्हणते अगं काव्या तू काय तुमच्या दोघांच्या डिवोर्स नंतर सांगणार आहेस का मानिनी काकूंना जीवाबद्दल? तर काव्या म्हणते अगं वेडी वगैरे आहेस का तू? मी असं कसं काय सांगू त्यांना? म्हणजे मी माझ्याच हाताने माझ्याच ताईचा संसार उद्ध्वस्त करू का? तर अनिशाला धक्काच बसतो आणि ती म्हणते अगं एक मिनिट म्हणजे तू जीवाचं नाव घेणार नाहीयेस का? का तर तुझ्या नंदिनी ताईचा संसार मोडू नये म्हणून? मग मानिनी काकूंना तू प्रामाणिक आहेस तुझं दुसरं कुठं अफेअर नाहीये हे कसं सिद्ध करून दाखवणार आहेस? असा तिने प्रश्न केल्यानंतर काव्या म्हणते मला नाही माहिती. तर अनिशा म्हणते माहिती नाही म्हणजे काय? ए बघ तू माझं ऐक. तू ना त्या जीवाचा विचार नको करूस. अगं खड्ड्यात गेला ना तो. तू त्याचं नाव सांगून टाक मानिनी काकूंना. आणि हो मानिनी काकूंना हे सुद्धा सांग की कोणाला सांगू नका म्हणून. तर काव्या आता एकदम तिला म्हणते इतकी स्वार्थी आहे का ग मी? हे सगळं करणं इतकं सहज शक्य असतं ना तर मी ते केलं सुद्धा असतं. अगं अनिशा जीवाना आत्ता माझ्या बहिणीचा नवरा आहे. अगं माझ्या हातनच मी माझ्या ताईचा संसार का उद्ध्वस्त करू आणि कशासाठी?
आणि जीवाला सुद्धा कळत नाहीये, पण तोही आता नंदिनी ताईमध्ये गुंतत चाललेला आहे. तर अनिशा तिला विचारते, आणि तू सांगतेस आणि हे सांगत असताना तुला काहीच जेलस वाटत नाहीये? तर काव्या तिला म्हणते, नाही वाटत, खरंच सांगते, मला अजिबात जेलस वगैरे काही सुद्धा वाटत नाहीये. त्या दिवशी ना कॅफेत भेटलो, भांडलो, पण बोलता बोलता ना बऱ्याच गोष्टी कळल्या मला जीवाकडून. कामाच्या शोधात आहे जीवा, आणि नंदिनी ताईने त्याला या सगळ्यासाठी मोटिवेट केलेलं आहे. मग विचार कर अनिशा, जो मुलगा माझ्यासोबत असताना लाईफ मध्ये कधीच सिरियस नव्हता, अगं तो मुलगा आता आयुष्यामध्ये काहीतरी करू पाहतोय, तेही माझ्या नंदिनी ताईमुळे, आणि तेही नंदिनी ताईसाठी. अगं अशा मुलाचं नाव सांगू का मी घरात सगळ्यांना? अगं अशाने सगळं काही पुन्हा शून्यात जमा होईल. आता या दोघींचं बोलणं इकडे चालू असतं, तर इकडे आता जेव्हा भास्कर काकांच्याकडे पोहोचलेला असतो त्यांच्या ऑफिसमध्ये, तर आता भास्कर काका त्याला विचारतात, मला सांग जीवा, ही जागा आहे तरी नेमकी कुठे? पुढे बगीचा आहे, पाणीच पाणी आहे, अरे आहे तरी कुठे ती जागा? तर जीवा म्हणतो, अहो आपल्या कोल्हापूरमध्ये शाहूवाडीला आमची एक मस्त जागा आहे. तर भास्कर काका म्हणतात, अरे शाहूवाडीमध्ये म्हणजे ती विक्रमची जागा आहे ज्याच्यावरती केस चालू आहे तीच ना? तर जेव्हा सांगतो, करेक्ट आहे तुमचं, ती केस सुरू होती, पण ती केस आता आम्ही जिंकलेलो आहे. आणि आता तेव्हा जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती नोटीस घरी आलेली असते आणि मानिनी खूप खुश होऊन सगळ्यांना सांगत असते, आपण ती केस जिंकलेलो आहे. तर वसुने तिला विचारलेलं असतं, अगं मानिनी, तू त्या शाहूवाडीच्या केस बद्दल सांगत आहेस का? तर जेव्हा सांगतो, आता भास्कर काकांना म्हणतो की ती जागा ना एकदम परफेक्ट असेल माझ्या लो कॉस्ट हाऊस साठी, आणि ती जागा ना केव्हाच बाबांनी माझ्या नावावरती केलेली आहे. तर भास्कर काका आता त्याला म्हणतात, नाही जीवा, मी तुझ्या संकल्पनेवरती खुश होतो, कारण तुला ना सर्वसामान्य माणसांच्यासाठी घरं बांधायची आहेत. अरे पण ती घरं इथं मुंबईमध्ये बांधायला पाहिजेत. अरे तू तिकडे कुठे कोल्हापूरला जाऊन पोहोचलास? अरे इथल्या मिडल क्लास लोकांना आपण घर देऊ शकलो तर आपण जिंकलो, त्यामुळे ना तुझी जागा नको आहे. अरे त्यापेक्षा ना माझ्याकडे एक प्रॉपर्टी आहे इथे मुंबईमध्ये आहे, अरे प्राईम लोकेशनला आहे, अरे अगदी समुद्राच्या जवळ आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, अहो काय सांगता, मुंबईत? आणि कुठे आहे ती जागा? तर तेव्हा भास्कर काका सांगतात, हे बघ जुहू चौपाटीवरती आहे, हे बघ, असं म्हणून ते आता त्या जागेचा मॅप त्याला दाखवू लागतात. आणि जीवा सुद्धा तो मॅप बघू लागतो, आणि मॅप बघून झाल्यानंतर म्हणतो, खूपच मोकळी जागा आहे. तर भास्कर काका म्हणतात, अरे मोकळी नाहीये ती, मोकळी करावी लागेल. अरे त्या लँडवरती ना एक छोटी प्रॉपर्टी, म्हणजे एक छोटीशी प्रॉपर्टी आहे, हा, पण लँड एकदा आपण परचेस केली ना की मग तिथल्या लोकांना ती रिकामी करावी लागेल, आणि मग ना तिथे तुझा प्रोजेक्ट उभा राहील, जन्मेजय लो कॉस्ट हाऊसिंग, असं त्यांनी सांगितल्यानंतर आता जीवा तर खुश होतो. तर जीवा आता त्यांना सांगतो, नाही सर, हा प्रोजेक्ट माझ्या नावाने नसेल, मला ना हा प्रोजेक्ट माझ्या बायकोच्या नंदिनीच्या नावाने सुरू करायचा आहे, कारण ना मी माझ्या पायावरती उभं राहावं म्हणून खूप प्रयत्न केलेत तिने, तेव्हा माझं हे पहिलं स्वप्न तिच्या नावाने. इथे बहुतेक आता भास्कर काका ज्या जागेबद्दल बोलत आहेत ती आनंद निवासची जागा असण्याची खूप मोठी शक्यता इथे आहे, पण जीवाला ती गोष्ट माहितीच नसते, कारण त्याने तो मॅप जो काही असतो तो सिरियसली बघितलेला नसतो. आणि आता या दोघांच्या मधलं बोलणं इकडे चालू असतं, आणि आता परत त्यांनी इकडे काव्या आणि अनिशा मधला सीन दाखवलेला आहे. काव्या अनिशाला म्हणते, अगं नाव फक्त 2 अक्षरी आहे ग जीवा, पण त्या 2 अक्षरांच्या नावामुळे या घराचे 2 नाही तर 4 तुकडे होतील अनिशा. मला मान्य आहे, मी या घरची स्वतःला ना थोरली सून वगैरे काही मानत नाही, पण या घरामधल्या सगळ्यांच्या सुखाची जबाबदारी अगं माझी सुद्धा आहे. तर ते ऐकल्यानंतर अनिशा म्हणते, अरे वा, तू तर ग्रेट आहेस, देऊ तुला ट्रॉफी देऊ का बेस्ट सुनेची? अगं काव्या, तुला इथे उठता बसता त्रास होतोय आणि तरी सुद्धा तुला जगाचाच विचार करायचाय का? अगं काव्या, मला एक गोष्ट सांग, मानिनी काकूनी ना तुला आणि पार्थ जिजूंना एकमेकांच्या पासून लांब केलंय, याचा तुला त्रास होत नाहीये का? काहीच वाटत नाहीये तुला? तर काव्या आता थोडीशी थांबते आणि म्हणते, नाहीये वाटत. तर अनिशा विचारते, म्हणजे तू पार्थ जिजूंना मिस वगैरे अजिबात करत नाहीयेस? तर काव्या एकदमच म्हणते, कशाला मिस करू मी त्यांना? काय प्रेमात वगैरे नाहीये पडले मी पार्थ देशमुखांच्या, उगाच त्यांना मिस कशाला करू मी वगैरे त्यांना काही मिस वगैरे करत नाहीये.
तर अनिशा आता तिला म्हणते हे बघ हे मी लक्षात ठेवते आणि तूही लक्षात ठेव. तर तेव्हा आता काव्या तिच्याकडे एकदम धक्क्यानेच बघते. तर इकडे आता भास्कर काका जीवाला म्हणतात बायकोच्या नावावरती पहिलं स्वप्न लवली जीवा असं म्हणून ते हसू लागतात आणि म्हणतात मग आता हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना त्याचा श्री गणेशा करूयात. अरे उद्याच ती आपण जागा बघायला जाऊयात आणि जर तुला ओके असेल ना तर आपल्याला लगेचच काम सुरू करता येईल. तर जीवा त्यांना म्हणतो म्हणजे थोडंसं थांबतो तो आणि उद्या तर नंदिनीच्या आनंद निवास अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असतं. तेव्हा तो भास्कर काकांना म्हणतो काका एक छोटीशी रिक्वेस्ट होती. मला ना उद्या नाही जमणार कारण ना नंदिनीच्या आनंद निवासची उद्या 10th अॅनिव्हर्सरी आहे आणि मला ना तिच्यासोबत असणं जास्त गरजेचं आहे आणि मी ना उद्या माझा संपूर्ण दिवस तिला डेडिकेट केलेला आहे. आपण परवा गेलं तर चालेल का? तर तेव्हा भास्कर काका म्हणतात अरे जीवा परवा आणि तेरवा ना वीकेंड आहे. कॉर्पोरेटचे लोक ना कामच नाहीत करत वीकेंडला आणि ती जागा ना मला लवकरात लवकर रिकामी करायची आहे. माझा प्रॉब्लेम होईल अरे. तर जीवा सुद्धा आता विचार करतो आणि म्हणतो करेक्ट आहे तुमचं. मग आपण एक काम करूया का आत्ता जाऊया का? तर तेव्हा भास्कर काका त्याला म्हणतात मग तुझं व्हिज्युअल पीपीटी प्रेझेंटेशन ते कधी करणार आहेस तू? अरे हे बघ मी तुझा काका आहे तुझ्यासाठी पण माझी टीम ते मानत नाही ना. अरे तू त्यांना कमिट केलेला आहेस पीपीटी देतो म्हणून आणि त्याचं काय करणार आहेस? तर जीवा आता थोडंसं विचार करतो आणि विचारतो मग मग आता कसं करायचं? तर भास्कर काका म्हणतात अरे हे बघ तू टेन्शन कशासाठी घेतोयस? हे बघ तू जागेचे पेपर्स बघितलेले आहेत, ब्ल्यू प्रिंट बघितलेला आहेस, मॅप बघितलेला आहेस आणि तरी सुद्धा तुला अजून काही प्रॉब्लेम वगैरे वाटतोय का? तर जेव्हा म्हणतो नाही मला प्रॉब्लेम तर काहीच वाटत नाहीये पण फक्त मला एक प्रश्न होता की ही जी प्रॉपर्टी आहे ती जुहू मध्ये कुठे आहे नेमकी? तर तेव्हा भास्कर काका म्हणतात सांगू लागतात तुला रोझी गार्डन माहिती आहे का? तर जेव्हा म्हणतो हो मला माहिती आहे पण तिथे एक्झॅक्टली कुठे? तर भास्कर काका म्हणतात अरे एक्झॅक्टली मला सुद्धा नाहीये सांगता येणार कारण मी तिथे कधी गेलो नाहीये ना. हा पण माझ्या स्टाफला माहिती आहे मी त्यांनाच विचारतो असं म्हणतात आणि परत म्हणतात ऍक्च्युली त्यांचा ना लंच टाइम सुरू आहे पण असू देत मी त्यांना विचारतो असं ते बोलत असताना जेव्हा म्हणतो नाही 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 ठीक आहे काका ठीक आहे ते बिचारे जेवत असतील सगळे आपण कशाला डिस्टर्ब करायचं त्यांना. म्हणजे भास्कर काकांना सगळं हे काही माहिती असतं की ती आनंद निवासची जागा आहे आणि मुद्दामूनच ते त्या सगळ्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करत असतात. तर जेव्हा आता त्यांना म्हणतो तुम्ही शुअर आहात ना मग मला काहीच प्रॉब्लेम नाहीये यू गो अहेड. तर भास्कर काका म्हणतात अरे तुझ्या सही शिवाय नाही तुझं स्वप्न उभं राहणार आहे या जागेवरती अरे जीवा. अरे त्या ठिकाणी जी वास्तू आहे ना ती पाडून ना तिथे तुझी वास्तू तयार होणार आहे नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग असं त्यांनी बोलल्यानंतर आता जीवा मात्र खूपच खुश होतो. तर भास्कर काका आता लगेचच पुढचा डाव टाकतात. म्हणतात हे बघ त्याच्यासमोर एक फाईल ठेवतात आणि म्हणतात हे बघ हे सगळे पेपर्स वाच आणि याच्यावरती सही कर. तू तुझ्या स्वप्नांच्या फक्त एक पाऊल मागे आहेस. तर तेव्हा आता जेव्हा ते पेपर्स थोडेसे बघू लागतो आणि विचारतो पण काका हे पेपर्स आहेत तरी कसले? तर तेव्हा भास्कर काका सांगू लागतात अरे आपल्या इन्व्हेस्टर्सने ना तुझ्या प्रोजेक्टसाठी ही जागा विकत घेतलेली आहे आणि ही जागा जर तुला ओके असेल ना तर त्याच्या अप्रुव्हलचे हे पेपर्स आहेत आणि नीट वाचून घेते पेपर. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो शुअर मी वाचून घेतो असं म्हणून तो आता ते पेपर्स वाचू लागतो. तर इकडे आता नंदिनी आनंद निवासमध्ये पोहोचते आणि तिकडे तर जोरदार तयारी सुरू असते. तर नंदिनी ते बघितल्यानंतर खुश होते आणि म्हणते अरे वा आणि दादा हे सगळं काही सावकाश करा आणि मस्त सजावट करा. आनंद निवास कसं मस्त उठून दिसलं पाहिजे. आणि हो मी काय म्हणते सगळं काही झाल्यानंतर ना बोर्ड नीट फिक्स्ड आहे का नाही हे परत एकदा प्लीज चेक करा. तर तेव्हा ते दादा म्हणतात हो मला तुमची काळजी कळाली मागच्या वेळेला नाही का गणपतीच्या वेळेला ते आनंद निवास मधलं आनंद खाली पडलं होतं म्हणून घाबरलात का तुम्ही? तर नंदिनीला आता तो क्षण आठवतो आणि ती थोडीशी नाराज होते आणि त्यानंतर जीवाने ते आनंद पडलेलं असतं ते परत लावून तो म्हणालेला असतो की ओके झालं आता आनंद निवासचा विघ्नहर्ता आणि ते आठवल्यानंतर नंदिनी परत खुश होते. तर तो दादा सुद्धा म्हणतो अहो काळजी नका करू जीवा दादा आहेत आपले आणि जीवा दादा आनंद निवासला आयुष्यभर सांभाळतील खात्री आहे मला नका काळजी करू. तर तेव्हा नंदिनी सुद्धा ते सगळं ऐकते आणि खुश होते आणि जराशी बाजूला येते आणि ती आपला फोन आपल्या हातामध्ये घेते. तर इकडे नेमकं त्याच वेळेला जेव्हा ते सगळे काही पेपर्स वाचतो आणि भास्कर काकांना म्हणतो पेपर्स वगैरे सगळे काही ओके आहेत तर लगेचच भास्कर काका त्याला पेन देतात आणि म्हणतात हो ओके आहेत ना मग सही कर.
आणि तुझ्या स्वप्नांना गो अहेड दे. तर जीवा म्हणतो हो शुअर असं म्हणून तो पेन हातामध्ये घेतो आणि सही करणारच असतो. इतक्यात आता त्याला नंदिनीचा फोन येतो. तर भास्कर काका आता त्याला विचारतात, अरे कोणाचा फोन आहे? तर जीवा म्हणतो नंदिनीचाच फोन आहे. तर भास्कर काका त्याला लगेच म्हणतात, अरे जीवा आधी सही कर, अरे नंतर नंदिनीशी बोलायचंच आहे ना. तर जीवा सुद्धा लगेचच त्यांचं ऐकतो आणि म्हणतो ठीक आहे ओके असं म्हणून तो फोन आता बाजूला ठेवून देतो. तर इकडे नंदिनी तर खूप अस्वस्थ झालेली असते आणि म्हणत असते, अरे फोन उचला ना जीवा, आणि रागाला येते आणि म्हणते अच्छा म्हणजे माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये का यांना? आणि मग ठीक आहे, यांना माझी पर्वा नाहीये ना, मग मला सुद्धा त्यांची पर्वा नाही आणि माझं चुकलं, मी यांचं नाव ऐकून ना यांना फोन केला. ते काही सुद्धा नको यांच्याशी बोलायला. माझ्या आनंद निवासचं ना मी आता एकटीने बघेन असं म्हणून ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते आणि चिडलेली सुद्धा असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता काव्याने फ्रूट सॅलेड वगैरे बनवलेलं असतं पार्थसाठीच. तर तेव्हा पार्थ खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा काव्याने बनवलेलं फ्रूट सॅलेड, मला तर भूक लागलेलीच होती. आणि तेव्हा ते फ्रूट सॅलेड मानिनीच्या हातामध्ये असतं आणि तेव्हा पार्थ लगेचच मानिनीला म्हणतो, दे आई ते माझ्याकडे. आणि मानिनी तर मुद्दामून आता पार्थला देता देता आपल्या हातामधून ती मुद्दामूनच खाली पाडून टाकते आणि ते सगळं खाली पडतं, फुटतं आणि खराब होऊन जातं. आणि ती लगेचच आता काव्याकडे तिरकस नजरेने बघते. तर त्यानंतर काव्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि ती लगेचच अनिशाला जाऊन सांगते, म्हणते आज पारच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यांना वाईट वाटलं हे बघून मला काहीच वाटणार नाही का? तर अनिशा आता तिला विचारते कोणत्या हक्काने? तर काव्या लगेचच म्हणते, अगं कोणत्या हक्काने म्हणजे काय, मी त्यांची बायक असं ती पूर्ण म्हणूच शकत नाही. तर तेव्हा आता अनिशा तिच्याकडे एकसारखी बघत असते आणि काव्याला तर त्रास होत असतो हे अनिशाला सुद्धा समजतं. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.